श्लोक 22. यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. अर्थ, ज्याचा लाभ झाला असता दुसरा कोणताही लाभ त्यापेक्षा अधिक वाटेनासा होतो आणि ज्याचे ठिकाणी पुरुष स्थित झाला असता व्यावहारिक जगातील कोणत्याही मोठ्या दुःखानेही तो त्यापासून कधीही ढळत नाही. विवरण: प्रत्येक मानवाच्या जीवनात एकच ध्यास असतो आणि तो म्हणजे स्वतःचे दुःख कायमचे समाप्त व्हावे आणि आपल्याला सतत सुख मिळावे. सतत सुखाची स्थिती इंद्रियांकडून प्राप्त होणाऱ्या विषय उपभोगात असू शकत नाही. मग हे नित्य सुख कसे प्राप्त होते ते आपण मागील श्लोकात पाहिले आहे. आत्मसुख हे बुद्धिग्राह्य आहे, कारण ते ज्ञानाने प्राप्त होते. अत्युच्च स्थितीत ते बुद्धीला मागे सारते. असे सुख प्राप्त झाले असता योग्याची स्थिती कशी होते ते या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. यल्लब्ध्वा चापरल्लाभं मन्यते नाधिकं ततः. माणसाला सद्यस्थितीत जे सुख प्राप्त असते त्याहून तो नेहमीच अधिक सुखाची इच्छा करीत राहतो. निद्रा, आळस, प्रमाद यांचे सुख तामस असते. ते सतत प्राप्त झाले तर माणसाला त्याचा कंटाळा यायला लागतो आणि तो इतर विषयजन्य सुख कशापासून प्राप्त होईल याचा शोध घेत राहतो. मग तो राजस सुखाकडे वळतो. यामध्ये काहीतरी करून लोकांकडून आपल्याला चांगले म्हणवून घेणे, यश, कीर्ती, प्रसिद्धी इत्यादी गोष्टी प्राप्त होतील असा विचार करायला लागतो. पण असे प्राप्त ते सुख झाले तर त्यानंतर मात्र त्याला त्यापेक्षा जास्त सुखाची गरज वाटू लागते आणि मग तो या आत्म्याच्या आत्यंतिक सुखाकडे धाव घेतो. एकदा का ते प्राप्त झाले की त्या स्थितीतून मग मात्र तो विचलित होत नाही, कारण यापेक्षा दुसरे काही चांगले नसते. ते सर्वश्रेष्ठ परमोच्च असे सुख असते. तिथे चित्तवृत्तीच्या लहरीच उठत नाहीत. विषयांचा संबंधही शिल्लक राहत नाही. मग आनंदाचे डोहात तो निरंतर आनंदाने डुंबत राहतो. तिथे आनंदाच्या लहरी नित्य उठत असतात. त्याला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचे स्मरण उरत नाही. अशी स्थिती प्राप्त झालेला तो योगी कोणत्याही गोष्टीमुळे विचलित सुद्धा होत नाही. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. माणूस विचलित होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे माणसावर येणारी संकटे, त्यापासून भोगावे लागणारे दुःख, त्रास आणि खरे तर आयुष्यात सुख दुःख येतच असते. पण योगी आत्मस्थितीत स्थिर असल्याने तो विषय सुखाची हाव करत नाही आणि त्याचे मागे सुद्धा तो जात नाही. तसाच तो येणाऱ्या डोंगरा एवढ्या दुःखालाही कधी घाबरत नाही. मग मेरूपासूनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पा पडी भरे चित्त न दटे, असे ज्ञानदेव या योग्याचे वर्णन करतात. असा हा योगी, त्याला कितीही शारीरिक पीडा झाली तरी तो तत्वापासून विचलित होत नाही. आपल्याला जर उदाहरणं द्यायचीच झाली तर आपल्याला ती सगळ्यांना माहिती पण आहेत. इथे फक्त आठवण करून द्यायचं काम मी करत असते. तर आपले संभाजीराजे, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा वशिष्ठ ऋषी, दधीची असे अनेक उदाहरणे आपल्याला माहीत आहेत. त्यांचे देहदुःख खरोखरच डोंगरा एवढे होते. यांचे प्रमाणेच अनेक स्वातंत्र्यवीर, क्रांतिकारक, समाजसुधारक हे अशा प्रकारचे दुःख भोगताना किंवा त्रास भोगताना आपल्या तत्वापासून कधीसुद्धा ढळले नाहीत. त्यांनी मानसिक, शारीरिक अशा सर्व प्रकारचे त्रास आणि दुःख सोसलेले आपल्याला माहीत आहे. या लोकांना कोणत्याच गोष्टीचा लोभ नसतो. त्यांना विषयापासून मिळणारे ते सुख नेहमीच तुच्छ वाटत होते आणि त्यांनी त्याकडे सहज पाठसुद्धा फिरवली होती आणि त्यामुळेच खायची भ्रांत असलेल्या तुकोबांना महाराजांनी पाठवलेला नजराणा विचलित करू शकला नाही किंवा
तुकोबांचीच एक गोष्ट आहे की ते एका शेतात राखण करत असतात आणि त्या वर्षी त्या शेतकऱ्याला इतकं धान्य मिळतं की त्यांनी ठरलेल्या त्यांच्या वाटणीपेक्षा कितीतरी जास्त धान्याची पोती तुकोबांच्या घरात आणून टाकली. पण हे तुकोबा त्यांनी ते जे अतिरिक्त धान्य आलं होतं ते गावातल्या सर्व गोरगरिबांना लुटायला सांगितलं आणि त्या लोकांनी तर त्यांच्या घरातलं होतं नव्हतं ते पण सगळं लुटून नेलं. तर असे हे तुकोबा ह्यांना काही असल्या सुखाची फारशी काही पडलेली नव्हती. तर आपल्याला समर्थांची आणि महाराजांची गोष्ट माहिती आहे की समर्थांचे झोळीत ते भिक्षा मागायला आलेले असताना शिवाजी राजांनी संपूर्ण राज्यच एका कागदावर लिहून त्यांच्या झोळीत टाकले आणि समर्थांनी मात्र ते शिवबांना तसेच्या तसे परत केले. असे हे मेरूप्रमाणे अविचल राहणारे तत्वनिष्ठ लोक होते. अगदी अलीकडच्या काळातील विवेकानंदांचे उदाहरणसुद्धा आपल्याला माहितीच आहे की एका सुंदर तरुणीने त्यांना लग्नाबद्दल विचारले. तर त्याचं कारण तिने जेव्हा त्यांना सांगितलं तर तेव्हा ते म्हणाले की एवढं सगळे व्याप करण्यापेक्षा तुम्हीच माझ्या आई आहात आणि आजपासून मी तुमचा मुलगा आहे असं मानायला तुम्हाला काही हरकत नाही. तर असे हे ज्यांना आत्मसुखाचा लाभ झाला ते तत्वनिष्ठ लोक कोणत्याही प्रसंगात स्थिरच राहतात. असे हे आत्मसुख प्राप्त करण्याचा साधकाने प्रयत्न करावा. ते कशाने प्राप्त होईल तेही भगवंत पुढील श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.